नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे, परंतु चैत्र महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि पुण्यवान मानली जाते. ही तारीख केवळ आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेची संधीच देत नाही, तर दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक दिव्य द्वारही उघडते. या दिवशी आपल्या 16ही कलांनी परिपूर्ण असलेला चंद्र आकाशात चमकतो, जो मन, भावना आणि चैतन्यामधील संतुलनाचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेचा हा दिवस भगवान विष्णू, चंद्रदेव आणि विशेषतः भगवान हनुमानांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानांचा याच दिवशी अवतार झाला होता. त्यामुळे भक्तांसाठी हा दिवस भक्ती, शक्ती आणि बजरंगबलीच्या सेवेचा एक अद्भुत संगम ठरतो. धार्मिक ग्रंथांमध्ये चैत्र महिन्याचे वर्णन सृष्टीच्या निर्मितीचा आरंभ असे केले आहे. हा महिना भगवान ब्रह्मदेवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या महिन्यामध्ये केलेल्या नामजप, तपश्चर्या, दान आणि पुण्यकर्माचे अनेक पटींनी फळ मिळते. चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानांची पूजा करणे विशेष महत्त्वाचे आहे. ते कलियुगातील जागृत देवता आहेत, जे आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांना धैर्य, बुद्धी व शक्ती प्रदान करतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे, सत्यनारायण व्रताची कथा म्हणणे आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. रात्री दिवे लावल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी येते, सकारात्मक ऊर्जा येते. चैत्र पौर्णिमेला दान धर्माला देखील विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेले दान अनेक जन्मांची पापं नष्ट करतात आणि आत्म्याला शुद्ध करतात. या दिवशी अन्न, वस्त्र, पाणी दान करणे, आजारी लोकांची सेवा करणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. त्याचबरोबर घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करणे देखील असाच एक अतिशय साधा, सोपा उपाय आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. या उपायामध्ये आज आलेल्या चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदेल. घरात अखंड लक्ष्मी येईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आज चैत्र पौर्णिमा तर आहे, यासोबतच हनुमान जयंती देखील आलेली आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 उपाय शेअर करणार आहे. हनुमानांना संकटमोचन असं देखील म्हणतात. त्यामुळे आपल्या घरावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर 2 उपाय मी शेअर करणार आहे. या 2 पैकी जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल, तुमच्या समस्येनुसार, तो तुम्हाला घरामध्ये करायचा आहे. या उपायामुळे आपल्याला काही नुकसान होणार नसतं, पण आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. आता जो सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे, तो नेमका कशासाठी करायचा आहे? तर बघा, आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते, वास्तुदोष असतात, आपल्याला काही पितृदोष असतात आणि याचा त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होत असतो. जसं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तर मग याचं कारण म्हणजे घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष जे आहेत, तर ते प्रत्येक घरामध्ये असतात. वास्तुदोष घालवण्यासाठी काही प्रभावी उपाय केल्यामुळे ते हळूहळू नष्ट होतात. घरामध्ये सकारात्मकता येते. यासोबतच तुम्हाला पितृदोष असतील तर बऱ्याचशा कामामध्ये तुमच्या नेहमी अडथळे येतात. तुम्ही कोणतेही कार्य हाती घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, तुमची प्रगती होत नाही, तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. जर खूप वर्ष लग्नाला उलटून गेले असतील तरी देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, तर याचा अर्थ तुम्हाला कुठे ना कुठेतरी पितृदोष हे आहेत. यासोबतच घरातल्या नकारात्मकतेमुळे घरामध्ये असलेल्या व्यक्ती सतत आजारी राहतात आणि त्याचा आजारपण काहीही केल्या दूर होत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो सर्व आजारपणामध्ये, त्यांच्या उपचारामध्ये निघून जात असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर घरामध्ये, कुटुंबामध्ये तुमच्या कोणाशीही कोणाचं पटत नसेल, मतभेद असतील, वादविवाद होत असतील, भांडण, कलह होत असतील, बऱ्याचशा घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतं, पैसाही खूप असतो, पण तरी देखील सुख नसतं, तर याचं कारण कुठे ना कुठेतरी तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले पितृदोष हे असू शकतात. तर जेही कारण आहे ते मुळासकट नष्ट करण्यासाठी या विशिष्ट तिथीवरती उपाय करावेत. तसेच दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची सेवा उपासना करतो. पण ही पौर्णिमा विशेष महत्त्वाची आहे, कारण या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची आहे. नुकतीच चैत्र नवरात्री होऊन
होऊन गेलेली आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये तुमच्या हातून जर कुलदेवीची सेवा घडलेली नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. त्या कोणत्या सेवा आहेत यावरचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. त्या सेवा जर तुमच्याकडून झाल्या नसतील तर नक्की तुम्ही करा. आजच्या दिवशी हा सोपा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे. कुलदेवीची विशेष कृपा तुमच्यावरती यामुळे होईल. कारण कुलदेवी जी असते ती कुळाचा उद्धार करणारी असते. तिची सेवा केल्यानंतर आपल्याला जे आशीर्वाद मिळतात ते आपल्या कुटुंबाचं कल्याण करतात. आपल्यावरती कोणतंही संकट येऊ देत नाहीत, विघ्न येऊ देत नाहीत. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतात. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करणं आवश्यक आहे. पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही अगदी 6:30 पासून ते रात्री 12 पर्यंत हा उपाय करू शकता. कारण पौर्णिमा तिथी जी आहे ती आज सुरू झालेली असली तरी उद्या सकाळी 7:42 पर्यंत ती असणार आहे आणि उद्या उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी आहे. त्यामुळे आपल्याला आज देखील हा उपाय करता येईल आणि उद्या देखील करता येईल. तर आता यासाठी काय करायचं आहे, एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला खाली बुडाशी माती टाकायची आहे आणि त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या आहेत. कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी ती अग्नीच्या साक्षीने करावी. त्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे सत्यनारायणाची सेवा तुम्ही करणार असाल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा. तर मातीचं भांडं किंवा छोटीशी पंती घ्या. तुम्ही एखादी छोटीशी प्लेट घ्या. त्यावरती तुम्ही ही मातीची पंती ठेवू शकता आणि त्यावरती तुम्ही हे अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती भीमसेनी कापुराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालणार आहे. आज चैत्र पौर्णिमा आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यावर काही वस्तू तुम्ही नक्कीच ठेवू शकता. या वस्तू ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या. त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या फूल असलेल्या असाव्यात. यासोबतच 3 अखंड वेलची घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी भीमसेनी कापराच्या वड्यांवरती आपल्याला घरामध्ये जर शुद्ध गाईचं तूप असेल तर ते थोडंसं टाकायचं आहे. यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो. शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. आता यानंतर त्यावरती 2 अखंड लवंगा आणि वेलची ठेवायची आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आज कुलदेवीची सेवा करायची आहे. त्यामुळे 99 मंत्राचं पठण करायचं आहे. 99 मंत्र कोणता आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच या मंत्राचं पठण करायचं आहे. मंत्र जप तुम्ही करत असताना तुम्हाला ते मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे आणि आपल्या देव्हाऱ्यातील सर्व देवी देवतांवरून हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना 99 मंत्राचं पठण करायचं आहे. हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघड्या असाव्यात. जीही नकारात्मकता आहे, जेही घरामध्ये दोष आहेत ते घराबाहेर जावेत यासाठी यानंतर तुम्हाला आपल्या घराबाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. आपल्या घराच्या अंगणातील तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. तर सगळीकडे हे मातीचं भांडं फिरून झाल्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार थोड्या वेळासाठी उघडं ठेवायचं आहे. उघडं ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही सेफ्टी डोअर लावून घेऊ शकता आणि हे मातीचं भांडं मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवून द्यायचं आहे. ज्या वस्तू आपण कापुरासोबत जाळणार आहोत त्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्याच्या वासाने आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. म्हणून हा उपाय आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. कापुरासोबत या सर्व वस्तू जाळल्यानंतर जी ही रक्षा खाली तयार होईल ती रक्षा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे. उर्वरित रक्षा जी आहे ती आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांच्या मुळाशी टाकून द्यायची. तर असा हा उपाय आपल्याला कुलदेवीच्या उपासनेसाठी देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी आज संध्याकाळी करायचा आहे. आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे आपल्याला करायचा आहे तो हनुमानांच्या उपासनेसाठी करायचा आहे. हनुमानांना संकटमोचन असंही म्हणतात. आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट, विघ्न ते दूर करत असतात. जर वारंवार तुमच्या घरावरती संकट येत असतील, विघ्न येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. तर आज बुधवारी चैत्र पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि ती उद्या सकाळी 7:42 पर्यंत असणार आहे. पण उदय तिथीनुसार ही पौर्णिमा जी आहे ती 2 एप्रिल रोजी ग्राह्य धरली जाणार असली तरी हा उपाय तुम्ही आज आणि उद्या दोन्ही दिवस करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या दिवशी कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर हनुमानांच्या उपासनेसाठी ही सेवा तुम्ही करून बघा. घरामध्ये असलेले वास्तुदोष, नकारात्मकता संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होऊ शकतात. तर आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे रात्री 11 ते 12 पर्यंत करा. तर सगळ्यात आधी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे. देवघरासमोर बसून हा उपाय करणं शक्य नसेल तर हॉलमध्ये बसून केला तरी सुद्धा चालेल. हॉलच्या मधोमध बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पण खाली बसून करायचा नाही तर एक आसन घ्यायचं आहे. त्यावरती बसायचं आणि देवघरासमोर बसून
पासून सुद्धा तुम्ही उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पंती घ्या. तुम्ही एक छोटीशी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल. आता त्यामध्ये तुम्हाला काही वस्तू कापुरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत. तर भीमसेनी कापूर जो आहे तर तो 4 ते 5 वड्या या संख्येमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. या उपायामध्ये तुम्हाला अजून काही वस्तू लागणार आहेत, ज्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी जी असते ती घ्यायची आहे. पिवळी मोहरी जी आहे ती नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. आणि पिवळी मोहरी नसेलच तर ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जी कोणती काळी मोहरी वापरता त्या उपायासाठी वापरली तरी सुद्धा चालेल. आता कापुरावरती तुम्हाला ती पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आणि भीमसेनी कापूर जो आहे जो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. आता हनुमान चालीसेचं पठण होईपर्यंत हा कापूर जो आहे तो प्रज्वलित राहावा यासाठी तुम्हाला अजून एक्स्ट्राच्या भीमसेनी कापराच्या वड्या सोबत ठेवायच्या आहेत. एक एक वडी यामध्ये टाकत राहायची आहे. हनुमान चालीसेचं पठण करून झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचं, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. यानंतर ते मातीचं भांडं तुम्हाला परत देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. यामध्ये जी रक्षा तयार होईल ती संपूर्ण कुटुंबाच्या कपाळी तुम्हाला लावायची आहे आणि उर्वरित रक्षा जी आहे ती दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 उपाय शेअर केलेले आहेत. या दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करून पहा. नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.